हवा कोणाची र हवा आपलीच र हवा कोणाची र या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोअर्स. नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभारवाडी. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस. नगर पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज अहमदनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अहमदनगर शहरातील विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भेटी दिल्या. मात्र यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार निलेश लंके यांचे नाव महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलं आहे. मात्र याबाबत मला काहीही माहिती नसून मी याबाबत माहिती घेऊन तुम्हाला कळवतो असं उत्तर त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नाव निश्चित झालं असल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलंय. एकीकडे आमदार निलेश लंके हे अजूनही महाविकास आघाडीकडून उमेदवारी करणार असल्याचं स्पष्टपणे बोलत नाहीत आणि त्याचवेळी महायुतीतील नेत्यांबरोबर न फिरता महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांबरोबर विविध कार्यक्रम घेत असल्यामुळे आमदार निलेश लंके यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे असंच म्हणता येईल. आज होतं काय अजून पवार साहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काय माझं बोलणं नाही. तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळात त्यांच्याशी बोलून संपर्क शेवट नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तो पाळावा लागतो साहेब. अहो ठाकरे गट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल माझ्या हातात शिवबंधन. अहो हे आमचे सगळे सहकारी आमचे राजकीय सुरुवात आमचे भगवानराव फुलसौंदर म्हणून आमचे बाळासाहेब, तिथं आमचे अभिषेक भाई आहेत. सगळे आम्ही एका परिवारातले माणसं आहे. आमचा एक परिवार आहे, अखंडितपणे आमचा नगर शहरामधला परिवार आहे. काय छत्रपती शिवरायांच्या जयंतीला विरोधी गटबिट असतो काय साहेब? छत्रपती शिवराय आपली अस्मिता आहे ना, महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीला कोणी राजकीय भावनेने पाहत असेल तर ते चुकीचं आहे. या जिल्ह्याचा तुम्ही अभ्यास केला ना, जिल्ह्यातले 90% वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात राहणारे लोक सगळे शिवसेनेचे. मी तर कधी कधी विनोदाने म्हणतो असतो शिवसेना एक फॅक्टरी कार्यकर्ता तयार करायची आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.